आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे शिक्षक भरती संदर्भात दैनिक सकाळ टाइम्समध्ये एक महत्त्वाची न्यूज आलेली आहे, त्या संदर्भातली माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहितीची अपडेट्स मिस होणार नाही. तर या न्यूजमध्ये जे आहे शिक्षक भरतीचा पहिला टप्पा आणि दुसऱ्या टप्प्यासंदर्भात जे माहिती देण्यात आलेली आहे. सदर न्यूजमध्ये दैनिक सकाळमध्ये जे आहे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा एप्रिल-मे मध्ये अशी हेडलाईन त्या बातमीला देण्यात आलेली आहे. आणि सध्या जी शिक्षक भरती सुरू आहे म्हणजे पहिल्या टप्प्यासाठी तर प्राधान्यक्रम भरायला जे आहे फेब्रुवारीमध्ये त्याला सुरुवात होणार आहे. आणि जिल्हा परिषद तसेच जे माध्यमिक संस्था आहेत तर त्यांचे एकूण 22,000 पदांवर ही भरती होणार असल्याची यामध्ये माहिती सांगण्यात येत आहे. सोलापूर एडिशनमध्ये ही बातमी आलेली आहे. यामध्ये शिक्षक भरतीसाठी सर्व जिल्हा परिषदा, त्यानंतर महापालिका तसेच नगरपालिका यांच्या शाळांनी शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जे जाहिराती आहे ते पवित्र पोर्टलवर अपलोड केलेल्या आहेत. म्हणजे मित्रांनो, कालच्या तारखेपर्यंत 22 तारखेपर्यंत ती अंतिम मुदत त्यांना देण्यात आली होती. त्यामध्ये बरेच जाहिराती जे अपलोड त्यांनी केलेले आहे. तर दुसरीकडे जे माध्यमिक शाळा आहे तर त्यांनी देखील त्यांच्याकडे रिक्त असणारी जे पदे ते देखील पवित्र पोर्टलवर कळविली आहे. यानंतर आता त्याची पडताळणी होऊन फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच म्हणजेच मित्रांनो पहिल्या आठवड्यामध्येच 1-2 तारखेपासून जे उमेदवारांकडून ज्या उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाईड केलेलं आहे, पवित्र पोर्टलवर नोंदणी त्यांनी केलेली आहे, अशा उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत. म्हणजे मित्रांनो, आता जाहिराती अगोदर आपल्यासाठी 29 तारखेपर्यंत जे पब्लिश होणार आहे. कारण कालचे पवित्र पोर्टलवर आलेली जी सूचना आहे त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की 29 जानेवारीपर्यंत तुम्हाला जे आहे जाहिराती पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर लगेच ॲज सून ॲज पॉसिबल जितके लवकर होईल म्हणजे 1-2-3 दिवसांच्या कालावधीमध्ये म्हणजेच फेब्रुवारीच्या महिन्यात त्यावेळी लागणार आहे. आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे या प्रक्रियेला सुरुवात. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी जे आहे यापूर्वी शिक्षक भरती जाहीर केली होती. त्यामध्ये त्यांनी शिक्षक भरती 30,000ची होईल अशी त्यांनी वेळोवेळी स्टेटमेंट देखील दिले होते. परंतु सध्या शिक्षक भरतीची कारवाई जे युद्ध पातळीवर आता सुरू झालेली आहे. आणि आगामी जे लोकसभाच्या निवडणुका लागणार आहेत तर त्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा शिक्षक भरतीला अडथळा येऊ नये या दृष्टीने सर्व प्रयत्न जे सुरू आहेत. सध्या जिल्हा परिषदांसह महापालिका, नगरपालिका यांच्या शाळांमध्ये मित्रांनो एकूण जे आकडा इथे त्यांनी दिले आहे तर 13,000चा आकडा इथे जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका यांचा 13,000चा आकडा जाहिरातीमध्ये समोर येत आहे. तर खाजगी जे माध्यमिक शाळा आहेत तर त्यांच्या एकूण 9,000 शिक्षकांच्या जागा पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत. म्हणजेच मित्रांनो, एकूण 22,000 ते 23,000ची भरती इथे आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये होताना दिसत आहे. आणि शिक्षण मंत्री साहेबांनी 30,000चं इथे आश्वासन दिलं होतं, परंतु त्यामध्ये 10% कपात जे झाली होती त्यामुळे थोडेसे जागा इथे आपल्याला 30,000मध्ये कमी येताना दिसत आहे. मात्र जे सरकारी शाळांच्या जागा असतील तर 13,000 असतील, नपा, मनपा आणि जिल्हा परिषद, आणि जे खाजगी शाळांचे असतील तर ते 9,000 इतक्या पवित्र पोर्टलवर सध्या जागा अपलोड झालेल्या आहेत. त्यामध्ये पवित्र पोर्टलवर ज्या उमेदवारांनी म्हणजेच TIT परीक्षा दिलेले जे उमेदवार असतील त्या उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे. सप्टेंबरमध्ये, ऑक्टोबरमध्ये ती नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता अशा उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून घेतले जाणार आहेत. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला पसंतीक्रम इथे द्यावे लागणार आहे. तुम्हाला कोणती जिल्हा परिषदेची नाव द्यायची असेल, खाजगी संस्थेचा जिथे तुम्ही पात्र असाल ते तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता. नपा, मनपा सर्व ठिकाणी जिथे तुम्ही पात्र असाल तर ते तुम्हाला पसंतीक्रम तुमच्या चॉईसनुसार देता येणार आहे. त्याची सुरुवात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे अशी माहिती शिक्षण आयुक्त कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांनी इथे पत्रकाराला दिली आहे. त्यानंतर इथे त्यांनी बातमी लावलेली आहे. म्हणजेच जे पसंतीक्रम असणार आहे ते फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पहिल्या आठवड्यामध्ये त्याची सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये एकूण रिक्त पदांच्या 70% पदभरती होणार आहेत. म्हणजे मित्रांनो, अगोदर हे 80% होणार होती, परंतु त्यानंतर ते बिंदू त्रुटी होत्या, त्यामुळे शासनाने 10%ची कपात करून त्याचा आकडा जे आहे 70% इतका केला होता. त्यानुसार जिल्हा परिषदांना 70%ची इथे अट होती आणि त्यानुसार त्यांनी जागा अपलोड केल्या होत्या. त्यातही केंद्र शाळा जी असतील तर त्या ठिकाणी एक इंग्रजी शिक्षक नेमला जाणार आहे. म्हणजेच मित्रांनो, केंद्रीय शाळेवर एक इंग्रजीचा शिक्षक तिथे नेमला जाणार आहे. सध्या पवित्र पोर्टलवर जे अपलोड झालेल्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदांमधील 17,000 जागांपैकी 4 ते 4,500 पर्यंत इंग्रजीचे शिक्षक असतील असे यामध्ये मित्रांनो माहिती देण्यात आलेली आहे पत्रकार यांच्या वतीने. यानंतर राज्यातील अनुदानित
जे माध्यमिक शाळा असतील तर त्यांच्याकडील रिक्त पदांच्या जे जाहिराती ते देखील पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी 22 जानेवारीची अंतिम मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत जी आहे संपुष्टात आलेली असून ज्या शाळांची बिंदू नामवली मागासवर्गीय कक्षांकडून तपासून घेतलेली नाहीत आणि 2022-23 ची जी संच मान्यता आहे ते अपूर्ण आहेत त्यांना पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करता येणार नाही. ज्या शाळांनी पवित्र पोर्टलवर 2-4 दिवसांपूर्वी नोंदणी केलेली होती त्यांना उद्यापर्यंत म्हणजेच मित्रांनो आज बुधवारपर्यंत जे जाहिरात अपलोड करण्याच्या शेवटचं त्यांना एक संधी म्हणून देण्यात आलेली आहे. म्हणजेच आज रात्री त्यांचा देखील टॅब बंद होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील एकूण 60 शाळांनी अंदाजे 225 शिक्षकांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड केलेल्या आहेत. उर्वरित शाळांना आता शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो संधी मिळणार आहेत, कारण आता पहिल्या टप्प्याची जाहिरातीची प्रक्रिया जवळपास संपुष्टात आलेली आहे आणि आता दुसरा टप्पा जे आहे कधी होणार आहे तर त्या देखील इथे बातमीमध्ये त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एप्रिल नंतर भरतीचा दुसरा टप्पा होणार आहे. सध्या सुरू असलेली शिक्षक भरती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी संपवली जाणार आहे. त्यानंतर भरतीचा दुसरा टप्पा एप्रिल-मे मध्ये या महिन्यामध्ये मित्रांनो घेतला जाणार आहे, ते राबवला जाणार आहे. तत्पूर्वी TETची जी परीक्षा होणार आहे, महाराष्ट्र राज्याची TET शिक्षक पात्रता परीक्षा ते होणार आहेत आणि त्यानंतर लगेच TIT परीक्षा होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीला प्रारंभ होईल. म्हणजेच मित्रांनो लोकसभेची जे आचारसंहिता असणार आहे निवडणुकीची ते जवळपास मेपर्यंत चालणार आहे. तर TETची परीक्षा जी आहे त्याची नोटिफिकेशन फेब्रुवारीमध्ये काढून ते परीक्षा होऊ शकते आचारसंहितेच्या दरम्यान, कारण त्याची परीक्षा येतो त्यामुळे त्याचं काही हे नसते. त्याची लोकसभेच्या पूर्वी जे TETची नोटिफिकेशन निघू शकते आणि लोकसभेचे कालावधीमध्ये देखील म्हणजेच मार्च-एप्रिलमध्ये TET परीक्षा होऊ शकते. मात्र TIT परीक्षेकरिता जे आहे नव्याने जाहिरात काढता येणार नाही, कारण लोकसभेची तिथे आचारसंहिता असणार आहे. मग लोकसभेची आचारसंहिता मेमध्ये संपते, त्यानंतर TIT परीक्षा होऊ शकते अशी शक्यता आहे, असे देखील सूत्रांनी यामध्ये सांगितलेले आहेत. आणि त्यानंतर शिक्षक भरतीचा जे दुसरा टप्पा असणार आहे ते सुरू होणार आहे. कारण मित्रांनो एक टप्पा झाल्यानंतर देखील राज्यामध्ये जवळपास 67,000 शिक्षकांची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यापैकी आता सध्याच्या घडीला फक्त 22,000 ते 23,000 शिक्षकांची भरती होणार आहे. त्यामुळे बरेच पदे अजूनही रिक्त राहणार असे आणि ते भरण्यासाठी पुन्हा जे आहे शिक्षक भरतीचा टप्पा राबवावा लागणार असेल. मात्र तो इलेक्शन झाल्यानंतर कधी होईल हे नेमकं आत्ताच सांगता येणार नाही, कारण तो सर्व त्या वेळेवर असणारी जी सिच्युएशन असेल त्यावर डिपेंड असणार आहे. मात्र इथे एप्रिल नंतर भरतीचा दुसरा टप्पा होणार आहे अशी बातमीमध्ये माहिती देण्यात आलेली आहे, ज्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आज इथे सांगितलेली आहे.